हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या कलानिकेतन आर्ट हब या यूट्यूब चॅनलवर। आज आपण रंगचक्राविषयी म्हणजेच कलर व्हीलची माहिती घेणार आहोत। रंगचक्र ही एक संकल्पना आहे जी रंगांना वर्तुळात अशा विशिष्ट पद्धतीने मांडते। यामुळे रंगांमधील संबंध आणि एकमेकांवर कसा परिणाम करतात हे समजून घेणे सोपे होते। कला, डिझाईन, फॅशन किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात रंगांचा योग्य वापर करता येतो व योग्य परिणाम साधता येतो। रंगचक्राचे मुख्य घटक। रंगचक्रामध्ये रंगांचे मुख्यत्वे 3 श्रेणींमध्ये वर्गीकरण केले जाते। एक प्राथमिक रंग, हे मूळ रंग आहेत जे कोणत्याही इतर रंगांच्या मिश्रणातून तयार होत नाहीत। पिवळा, लाल आणि निळा। द्वितीय श्रेणीचे रंग, हे रंग 2 प्राथमिक रंगांना समान प्रमाणात मिसळून तयार होतात। केशरी किंवा नारंगी, पिवळा आणि लाल यांच्या मिश्रणाने केशरी रंग तयार होतो। पिवळा आणि निळा यांच्या मिश्रणाने हिरवा रंग तयार होतो। लाल आणि निळ्या रंगाच्या मिश्रणाने जांभळा रंग तयार होतो। तृतीय श्रेणीचे रंग, हे रंग एक प्राथमिक रंग व त्याच्या शेजारचा एक द्वितीय श्रेणीचा रंग मिसळून तयार होतात। या रंगांना माध्यमिक रंग असेही म्हणतात। रंगचक्राच्या मदतीने रंगांचे संयोजन निश्चित केले जाते, त्याला रंगसंगती असे म्हणतात। रंगसंगती किती व कोणत्या याची माहिती आपण पुढील भागात पाहू। धन्यवाद।